गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत, समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर नात्यांमध्ये प्रेम निर्माण झाला ना तर भक्तीसुद्धा व्यवस्थित होते आणि कर्मसुद्धा व्यवस्थित होतात। म्हणजे काय? म्हणजे हा संसाराचा पगडा आहे ना, ज्या मनुष्याचं लग्न झालेलं आहे किंवा ज्याचं लग्न झालेलं नाही, म्हणजे नात्यांमध्ये एकदम प्रेम संबंध व्यवस्थित असतील ना तर त्याला घरामध्ये सुद्धा सुख शांती मिळते आणि बाहेरच्या जीवनात सुद्धा तो सुखीचा असतो ना। कारण का? कारण मनुष्याला दुःख आहे ना जास्त करून घरामध्ये होत असतं, पण जो घरामध्ये जर शांती मिळत असेल ना तर बाहेरच्या दुःखाला तो कधीच घाबरत नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपण ही 3 नाती जपली ना तर तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही। आणि ही 3 नाती कोणती आहेत ना ती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये नात्यांना खूप महत्त्व असतं। ही नाती आहेत ना आपल्याला सुख दुःखामध्ये साथ देत असतात। आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत ना, जो व्यक्ती आपली कर्तव्य पार पाडत असताना नात्यांची मर्यादा पाळतो ना तो माझ्या खऱ्या भक्तांमध्ये गणला जातो। म्हणजे काय? म्हणजे सध्याच्या काळामध्ये जेव्हा लोक आपल्या जीवनामध्ये केवळ संपत्ती, यश आणि कीर्तीच्या मागे धावत आहेत, तेव्हा ही नात्यांची खरी किंमत आहे ना समजून घेणं आवश्यक आहे। म्हणजे नाती असतात ती केवळ भावना आणि विश्वासाने निभावली जाऊ शकतात। स्वार्थ असेल ना किंवा पैशाने नव्हे। म्हणजे काय? म्हणजे ही नात्यांवर आधारित ही निरूपण आहे ना तुम्हाला योग्य मार्गावर जगायला लावेल। कारण तुमचं जीवन आहे ना, जर तुम्ही ही 3 नाती जपली तर देवसुद्धा प्रत्येक वळणावर तुमची साथ देणार आहे। कारण का? कारण मनुष्याला हे आयुष्य काय शिकवतं बरं? चांगले कर्म, खरी नाती आपलं जीवन किती आनंदी बनवू शकतात ना या निरूपणामध्ये तुम्हाला समजणार आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुम्ही नवरा बायकोचं नातं बघा किंवा वेगळं कुठलं नातं बघा, जर नात्यांमध्ये सुंदरता निर्माण झाली ना तर कितीही मोठं दुःख आलं तरी ते छोटं वाटू लागतं। पण नात्यांमध्ये बघा, युद्ध असेल, युद्ध म्हणजे नकारात्मक भाव असेल, तर नात्यांमध्ये सुखसुद्धा डोंगरा एवढं वाटू लागतं। म्हणजे सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतं। म्हणजे जीवनामध्ये सुख निर्माण होतं का? कधीच होत नाही। म्हणून आपण ही नात्यांची सुंदरता किती महत्त्वाची असते ना आज आपण एका उदाहरणाद्वारे पाहणार आहोत। एका शहरामध्ये एक मोठा श्रीमंत माणसाची ही गोष्ट आहे, ज्याचं नाव आहे ना सदानंद आहे। आणि हा सदानंद मनुष्य आहे ना तो अनेक कंपन्यांचा मालक होता आणि त्यानं त्याच्या सर्व कंपन्यांमध्ये मॅनेजर ठेवलेले होते। हे मॅनेजर होते ना सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती त्याला रोजच्या रोज आणून दाखवत असत। त्यामुळं त्या पैशाची त्याला कोणतीही अडचण नव्हती। त्याचा वेळ व्यवस्थित चालला होता। तो आपल्या कुटुंबासोबतच घरी राहत असतो आणि त्याला एक मुलगासुद्धा होता ज्याचं वय जमतेम 16 वर्ष असेल। एकदा सकाळी तो आपल्या घराच्या बागेमध्ये बसून वृत्तपत्र वाचत होता
आणि चहा घेत असताना तेव्हा अचानक त्याच्या मुलाचा एक मित्र त्याला भेटायला येतो. सदानंद तेथे बसून आपल्या मुलाला आणि त्याच्या मित्राला पाहत होता. पाहिल्यानंतर त्याला आपल्या एका जुन्या मित्राची आठवण येते. त्यानंतर सदानंद आपल्या मित्राला भेटायचं ठरवतो आणि घरात जातो. पत्नीला सामान पॅक करण्यासाठी सांगतो आणि म्हणतो, आपल्याला आपल्या मित्राला भेटायला जायचं आहे. आणि त्याची पत्नी विचारते, कोणता मित्र बरं, आणि तुम्ही कोणाला भेटायला जात आहात? तो उत्तर देतो, मी माझ्या मित्राला म्हणजे रामचंद्राला भेटायला जात आहे. हे नाव ऐकल्यानंतर त्याची पत्नी त्वरित तयार होते आणि म्हणते, ठीक आहे, मी सामान पॅक करते, आपण दोघं आहोत ना, त्यांना भेटायला जाऊ. पत्नी सामान पॅक करू लागते आणि त्यानंतर सदानंद बाहेर येतो आणि आपल्या मुलालाही तयार होण्यास सांगतो. मुलगा विचारतो, बाबा आपण कुठे चाललो आहोत बरं? सदानंद म्हणतो, एक खास व्यक्ती आहे आणि तुला त्याला भेटायचं आहे. यावर मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही जाऊन या. पण सदानंद म्हणतो, नाही बेटा, तुला त्याला भेटणं आवश्यक आहे. यानंतर मुलगाही आपल्या वडिलांसोबत जायला तयार होतो. सर्व लोक तयार होऊन तिथून निघायला लागतात. हळूहळू प्रवास पूर्ण होतो आणि प्रवास पूर्ण केल्यानंतर ते लोक थेट बघा त्या शहरामध्ये पोचतात. शहरामध्ये पोचल्यानंतर सदानंद एका जवळच्या बँकेमध्ये जातो आणि बँकेतून सुमारे 10-12 लाख रुपये काढतो. बँकेबाहेर आल्यानंतर तो हा प्रवास पुन्हा सुरू करतो. जसा मुलगा पाहतो की वडिलांनी इतके सारे पैसे काढलेले आहेत, तो विचारतो, बाबा तुम्ही इतके पैसे का काढले बरं? मुलाचं हे बोलणं ऐकून वडील हसतात आणि म्हणतात, बाळा या पैशाची मला गरज आहे. कोणाचं तरी माझ्यावर कर्ज आहे आणि ते कर्ज मला फेडायचं आहे. आता ही गोष्ट मुलाला अजिबात पटत नाही, कारण त्याचे वडील खूप पैसेवाले होते आणि त्यामुळं त्यांच्यावर कोणाचं कर्ज असणं त्याला शक्यच वाटत नव्हतं. तो म्हणतो, बाबा तुम्ही माझी टिंगल का करत आहात बरं? तुमच्यावर भलं कोणाचं कर्ज असेल? वडील म्हणतात, ठीक आहे बाळा, जर तुला असं वाटतंय ना तर मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती गोष्ट ऐकल्यानंतर तू सांग माझ्यावर कर्ज आहे की नाही. मुलगाही ती गोष्ट ऐकण्यासाठी उत्सुक होतो. आई हे पाहून समजते की आता तिचा नवरा तिच्या मुलाला कोणती गोष्ट सांगणार आहे, म्हणून ती गाडीत बसून हसत राहते. वडील आपल्या मुलाला गोष्ट सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात, बाळा तो काळ 1990चा होता आणि 1990च्या दशकामध्ये आम्ही त्या शहरामध्ये राहत होतो. माझं लग्न होणार होतं आणि माझा एक मित्रसुद्धा होता ज्याचं नाव होतं रामचंद्र. आणि रामचंद्राचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला 2 मुलंसुद्धा होती. एक मुलगा आणि एक मुलगी होती. मोठा मुलगा होता आणि छोटी मुलगी होती. माझं नाव सदानंद असलं ना तरी माझा मित्र रामचंद्र आणि त्याची पत्नी मला प्रेमाने बाबू म्हणायचे आणि छोट्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेमसुद्धा करायचे. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मी माझं शिक्षण पूर्णसुद्धा केलं आणि काम शोधत होतो जेणेकरून मी माझं आयुष्य व्यवस्थित जगू शकेल. बघा इथे तुम्ही कथेमध्ये भारावून जाऊ नका. समर्थांनी काय सांगितलं आहे बरं? ही नाती आहेत ना आयुष्याला सुंदर बनवत असतात, म्हणून आपण नाती कशी जोपासली पाहिजेत ना यामध्ये तुम्हाला हा बोध मिळणार आहे. बघा तो जो पिता असतो ना ती मुलाला सगळी गोष्ट ऐकण्यास भाग पाडतो. त्याचवेळी बघा तो पिता त्या मुलाला सांगतो, त्याच वेळी आमच्या आजूबाजूचे लोक होते ना माझ्या लग्नाची काळजी करू लागले होते, कारण माझ्या आई वडील मला लहानपणीच सोडून गेले होते. त्यानंतर मी आजूबाजूच्या घरांमध्ये वेळ घालवायचो, पण सगळ्यात जास्त वेळ आहे ना मी रामचंद्रांच्या घरी घालवायचो. तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि मोठ्या भावाप्रमाणे प्रत्येक गोष्ट समजावून सांगायचा. आता जेव्हा आजूबाजूचे लोक लग्नाची गोष्ट काढायचे
तेव्हा मी सुद्धा लग्नासाठी होकार दिला. पण लग्नानंतर संकट सुरू झाली. कारण लग्नानंतर एकटा राहिलो नाही. मला घर उभं करायचं होतं आणि घर चालवण्यासाठी पैसे सुद्धा लागणार होते. पण माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मी या सगळ्या गोष्टींनी खूपच त्रस्त झालो होतो. आणि जेव्हा जेव्हा मी रामचंद्राकडे या गोष्टीचा उल्लेख करायचो ना, तेव्हा तो मला काही आधार द्यायचा आणि म्हणायचा, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. या सगळ्या गोष्टींनी मी खूपच त्रस्त झालो होतो. मला काहीतरी मोठं करायचं होतं. पण म्हणून मी विचार केला, मी कुठेतरी बाहेर जाईल आणि मेहनत मजुरी करून माझं पोट भरेल. पण बाहेर जाण्यासाठी सुद्धा पैसे लागणार होते आणि ते माझ्याकडे नव्हते. यानंतर साधारणतः 1992 मी माझ्या मित्र रामचंद्राकडे गेलो आणि तिथे त्याची पत्नी लक्ष्मीबाई सुद्धा बसलेली होती. आणि आम्ही दोघं पती पत्नी त्याच्याशी बोलत होतो. बोलता बोलता रामचंद्रांना सांगितलं की मला बाहेर जायचं आहे आणि त्यासाठी पैशाची व्यवस्था करायची आहे. मी त्याला सांगितलं, असं कर, माझी जमीन विकून टाक आणि त्यातून जे पैसे मिळतील ना, त्याने मी माझा व्यवसाय सुरू करेन. पण रामचंद्र आणि त्याची पत्नी म्हणाले, अशी कोणती गोष्ट झाली आहे की तू जमीन विकायची गोष्ट करत आहेस? त्यावेळी जमिनीची किंमत सुद्धा खूप कमी होती आणि त्यामुळं ते मला जमीन विकण्यास नकार देतात. मग ते विचारतात, तुला किती पैसे पाहिजेत बरं? मी त्यांना सांगितलं की जर 10,000 रुपयांची व्यवस्था झाली ना, तर ते माझ्यासाठी खूप असतील. त्या पैशांनी माझा व्यवसायसुद्धा सुरू करू शकेल. आणि त्यानंतर त्याच्या पत्नीनं तिचे सर्व दागिने तिच्याकडे ठेवलेले होते ते काढले आणि एका सोनाराकडे जाऊन ते गहाण ठेवले. त्यांनी तिथून पैसे घेतले आणि ते पैसे माझ्या हातात दिले. मी विचारलं, हे पैसे कुठून आणले? तर त्यांनी सांगितलं, तुझ्या वहिनीनं दागिने गहाण ठेवलेले आहेत. नंतर मी पैसे कमावून ते परत आणेन, तू काळजी करू नकोस. तुझं आयुष्य आहे ना, ते व्यवस्थित जग. या पैशांना परत करण्याची गरज नाही. मी तुझा मित्र आहे ना आणि इतका हक्क तर माझं बनतोच. हे बोलून त्यांनी मला हे पैसे दिले आणि तिथून जाण्यास सांगितलं. यानंतर मी माझ्या पत्नीला घेऊन त्या शहरामध्ये आलो आणि शहरामध्ये आल्यावर मी छोटं मोठं काम सुरू केलं. त्या कामामध्ये मी रात्रंदिवस मेहनत केली. हळूहळू माझं काम सुरू झालं. वेळ जसा गेला ना, तसा माझ्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या, ज्या तुम्ही आजकाल पाहत असता. पण या प्रगतीच्या दरम्यान मी माझ्या त्या मित्राला पूर्णपणे विसरून गेलो, ज्याने मला हे पैसे दिलेले होते. आता जसं त्या दिवशी मी बाहेर बसून चहा पित होतो आणि तुझा मित्र भेटण्यासाठी आला ना, त्याला पाहून मला माझ्या जुन्या मित्राची आठवण झाली. त्यानंतर मी त्याला भेटायला जायचं ठरवलं. हे जे पैसे मी काढले आहेत ना, हे पैसे त्याच्या कर्जाच्या बदल्यात काढलेले आहेत. हे पैसे मी त्याला देईल आणि म्हणेल की हे तुझेच पैसे आहेत, जे तू मला दिले होतेस. हे ऐकून मुलगा खूप उत्साहित होतो आणि विचारतो, बाबा तुम्ही याबद्दल मला आधी का नाही सांगितलं बरं? वडील म्हणतात, बाळा तुला कसं सांगायचं असतं? आम्ही या गोष्टी पूर्णपणे विसरून गेलो होतो. कारण या गोष्टींना आता 20 वर्ष झालेली आहेत. 1992 बघा मी ते शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये गेलो होतो ना. पण सध्याचा काळ आहे ना आणि या गावात आपला कोणीही नातेवाईक राहत नाही, ज्यामुळं आपल्याला त्या गावाची आठवण येत राहील. हे ऐकून मुलगाही रामचंद्रजींना भेटण्यासाठी उत्साहित होतो. तो आपल्या वडिलांच्या त्या मित्राला पाहू इच्छितो, ज्यामुळं आज त्याचं आयुष्य इतकं चांगलं झालं आहे. हळूहळू प्रवास पूर्ण होतो आणि संध्याकाळच्या सुमारास ते ज्या घराजवळ पोचतात. मोठी गाडी घेऊन ते रामचंद्रजींच्या घरासमोर उभे राहतात. हे पाहून गावातील काही लोक त्याच्या दिशेने मोठ्या कुतूहलाने पाहू लागतात. कारण रामचंद्रजींच्या घराची अवस्था
खूप खराब होती. पाहून असं वाटत होतं की अनेक वर्षापासून घराची डागडुजी झालेली नव्हती आणि त्या सदानंदाला ही गोष्ट जाणवते. यानंतर तो आपल्या गाडीतून उतरतो आणि थेट त्या घरात जाण्यास लागतो. गावाचं वातावरण असल्यानं घराचं दार उघडं होतं. सदानंद आपल्या कुटुंबाला घेऊन थेट घरामध्ये घुसतो आणि घरात रामचंद्र आणि त्याची पत्नी लक्ष्मीबाई बसून आपसात बोलत होते. पण जसं त्यांनी सूट बूट घातलेली व्यक्ती त्याच्या घरात येताना पाहिली ना, तेव्हा ते एकदम आश्चर्यचकित झाले. तेव्हा रामचंद्र विचारतात, भाऊ कोण आहात तुम्ही आणि अशा प्रकारे घरात काय येत आहात बरं? या ऐकून सदानंद हसू लागतो. इथे सदानंदची पत्नी सुद्धा हसू लागते. तेव्हा सदानंद म्हणतो, साहेब इथे आम्हाला एका व्यक्तीला भेटायचं आहे. हे ऐकून रामचंद्र आश्चर्यचकित होतात, कारण त्या व्यक्तीच्या पोशाखावरून असं वाटत होतं की तो करोडपती आहे. तरी सुद्धा तो त्यांना अशा प्रकारे संबोधित करत होता. रामचंद्र म्हणतात, अरे भाऊ का गंमत करताय? साहेब तर तुम्ही आहात, आम्ही कसले साहेब बरं? सदानंद म्हणतो, नाही साहेब, माझ्यासाठी तर तुम्हीच साहेब आहात. जर तुम्ही नसता ना तर आज मी इथपर्यंत पोचू शकलो नसतो. यानंतर रामचंद्र म्हणतात, पहा भाऊ गंमत करू नका, खूप गंमत झाली. आता हे सांगा तुम्ही नक्की आहात तरी कोण? तेव्हा सदानंद म्हणतो, साहेब खरं तर माझं नाव सदानंद आहे, पण प्रेमाने काही लोक मला बाबू बाबू म्हणायचे. हे ऐकताच रामचंद्र आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना बाबूची आठवण होते. ते बारकाईनं पाहतात आणि ओळखतात की हा तोच बाबू आहे ज्याला त्यांनी 10,000 रुपये दिलेले होते आणि जो या गावातून निघून गेला होता. हे ओळखताच रामचंद्र आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते धावत येऊन बाबूला मिठी मारतात आणि म्हणतात, अरे बाबू, तू तर पूर्णपणे बदलून गेला आहेस, तुला पाहून ओळखताही येत नाही. जेव्हा रामचंद्र सदानंदला मिठी मारतात ना, तेव्हा सदानंदच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात आणि तोही जोर जोरात रडू लागतो. आता जसं वातावरण थोडं शांत होतं तसं सदानंदची पत्नी एकदम रामचंद्रजींच्या पाया पडते आणि गावातील काही लोक सगळं पाहून चकित होतात आणि घराच्या आत डोकावायला लागतात. जसं ते पाहतात की एक करोडपती व्यक्ती गाडीतून उतरून त्यांच्या घरात आला आहे आणि त्यांची पत्नी या गरीब लोकांचे पाय धरत आहे. तेव्हा ते लोक असतात ना, ते आश्चर्यचकित होतात. घराच्या भिंतींना कान लावून त्या ऐकायला लागतात. तेवढ्यात रामचंद्र यांची पत्नी म्हणते, अहो असं उभं राहून बोलणार आहात का की यांना बसायला सांगणार आहात? यानंतर रामचंद्र सगळ्यांना बसायला सांगतात. जेव्हा सगळे बसतात ना, तेव्हा ते विचारपूस करायला लागतात. सदानंद त्यांच्या याबद्दल सांगायला सुरुवात करतो आणि म्हणतो, त्या शहरामध्ये माझ्या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, तिथे राहून मी खूप चांगलं आयुष्य जगतो. पण तुम्ही सांगा, तुमचं काय चाललं आहे बरं? आणि हे काय तुमचं काय हाल करून ठेवलेले आहेत? हे ऐकून रामचंद्र आणि त्यांची पत्नी एकदम शांत होतात. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसायला लागते. तेवढ्यात सदानंद रामचंद्राचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, मित्रा, तू जरी माझा मित्र असलास ना, तरी माझ्यासाठी तू माझ्या मोठ्या भावासारखा आहेस. कदाचित जर तू यावेळी माझी मदत केली नसती तर मी इतका मोठा व्यापारी होऊ शकलो नसतो आणि माझ्या एवढ्या मोठ्या कंपन्या सुद्धा झाल्या नसत्या. जर तुला कुठलीही समस्या असेल ना, तू निर्धास्तपणे मला सांग. अखेर असं काय झालंय की तुझी परिस्थिती अशी झाली आहे? यानंतर रामचंद्र त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात करतो. जेव्हा तू इथून गेलास ना, तेव्हा आम्ही तुला 10,000 रुपये दिले होते. त्यानंतर आम्ही दोघं नवरा बायको मेहनत करायला लागलो. मेहनतीनंतर आम्ही दागिने सोडवले. पण हळूहळू कुटुंबामध्ये खूप बदल होऊ लागले. माझी तब्येत बिघडू लागली, मुलं मोठी होऊ लागली, त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढू लागला
आणि त्याच वेळी मुलगी मोठी होऊ लागली. हळूहळू मी आजारीही राहू लागलो आणि आजारपणामुळं मी कमवण्यासाठी बाहेर जाऊ शकलो नाही. माझा मुलगा बाहेर मेहनत मजुरी करतो आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. पण तो कितीही मेहनत करो इतके पैसे कुठून आणेल बरं? ज्याने घराचा खर्च आहे ना, माझ्या आजारपणाचा इलाज होईल, तो जो काही पैसे कमावतो त्याच पैशावर घर चालतं आणि माझ्या आजारपणाचा इलाज होतो. मी माझ्या मुलीला तिच्या मामाकडे सोडला आहे, जेणेकरून घराचा खर्च थोडा कमी होईल. हे सांगताना रामचंद्र पुन्हा एकदा जोरामध्ये रडायला लागला. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि सदानंद आणि त्यांची पत्नी दोघं त्यांना सांभाळू लागतात. यानंतर सदानंद तो ती ब्रीफकेस ज्यात खूप सारे पैसे होते त्यांच्या समोर ठेवतो आणि म्हणतो, पहा, मी तर तुमचं कर्ज फेडण्यासाठी तुमचे पैसे घेऊन आलो आहे, पण आता असं वाटतंय की तुम्हाला याची खूप गरज आहे. रामचंद्र म्हणतो, अरे भाऊ, मी तुला आधीच सांगितलं होतं की हे काही कर्ज नाही, हे तर आमचं प्रेम होतं जे आम्ही तुझ्यासाठी दिलं होतं. ते असं बोलत असताना रामचंद्राचा मुलगा म्हणतो, जो आत्तापर्यंत मेहनत मजुरी करत होता ना, तो घरात येतो. जसा तो घरात यांना बसलेला पाहतो ना, तो एकदम आश्चर्यचकित होतो. तेवढा तर रामचंद्र त्याला इशारा करतात आणि जवळ बोलावून त्याला बसवतात. ते सदानंदला म्हणतात, सदानंद, हा आहे माझा मुलगा, जो मेहनत मजुरी करून आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. सदानंद रामचंद्राजींच्या मुलाला विचारतो, बेटा तू काय करतोस बरं? त्यावर तो म्हणतो, काका, शिक्षण तर घेतलं होतं, पण कुटुंबाच्या परिस्थितीमुळे मला मेहनत करणं जास्त चांगलं वाटलं नाही. त्यामुळे मी मेहनत करतो आणि सोबत गव्हर्नमेंट जॉबची तयारीही करतोय. हे ऐकून सदानंद त्याला शाबासकी देतो आणि म्हणतो, बेटा मेहनत करत जा, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. रामचंद्राचा मुलगा आपल्या वडिलांकडून या सर्व गोष्टींबद्दल विचारूच इच्छितो की हे लोक कोण आहेत, इथे काय करत आहेत. हे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. सदानंदचे हे भाव वाचतो आणि रामचंद्राच्या मुलाला म्हणतो, बेटा मला माहीत आहे की तुला काय जाणून घ्यायचं आहे आणि तू जे काही जाणून घेऊ इच्छितोस ना, त्याचं उत्तर तुला मिळेल, पण त्याआधी तुला माझ्यासोबत यावं लागेल. यानंतर सदानंद उठतो व तेवढ्यात रामचंद्र विचारतो, याला कुठे नेताय बरं? त्यानंतर सदानंद हसत म्हणतो, माझी बायको आणि मुळे इथेच आहेत, काळजी करू नकोस, तुझ्या मुलाला किडनॅप करणार नाही, फक्त मला त्याच्याशी काही काम आहे. असं म्हणत रामचंद्राच्या मुलाला सोबत घेतो आणि गाडी घेऊन तिथून निघतो. तो रामचंद्राच्या मुलाकडून त्याच्या मामाच्या घरी जाण्याचा पत्ता विचारतो. तिथून तो थेट रामचंद्राच्या सासरच्या घरी जातात आणि तिथून त्याच्या मुलीला सोबत घेऊन परत त्याच घरी येतात. घरी पोचल्यानंतर सदानंद म्हणतो, मित्र, खूप झालं, आता तुला अशा प्रकारे आयुष्य जगायची गरज नाही. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, बाजूच्या शहरामध्ये तुला चांगलं काम मिळेल. बघा, म्हणजे आता तुम्ही लोक माझ्यासोबत तिथेच जाल आणि तिथे ते तुमचं आयुष्य व्यतीत कराल. इथे काय आहे? इथे मुलांना मजुरीही फार कमी मिळते. तिथे तुझा मुलगा माझ्या कंपनीमध्ये काम करेल, तुझ्या मुलीचंही लग्न मी तिथेच लावून देईल. हे ऐकून रामचंद्र म्हणतो, नाही रे, आम्ही इथेच ठीक आहोत, तू तिथेच राहा, आम्हाला कुठलीही अडचण नाही. रामचंद्राचा मुलगा अजूनही समाधानी नव्हता. त्याला अजूनही माहीत नव्हतं की हा माणूस कोण आहे, इथे काय करतोय. इतका मोठा व्यापारी असून त्याच्या वडिलांकडे का आला आहे. शेवटी तो विचारतो, काका तुम्ही कोण आहात बरं? आम्हाला तुमच्यासोबत काय न्यायचं म्हणत आहात? सदानंद उत्तर देतो, बेटा मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि याच गावचा रहिवासी आहे. गावकरी जे बाहेरून हे सगळं पाहत होते त्यांनाही आता कळालं होतं
ही व्यक्ती कोण आहे आणि इथे का आली आहे. गावातील काही लोक तिथे येतात आणि सदानंद सोबत ओळख वाढवू लागतात. सदानंद हे सगळं समजतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जे काही सांगताय ना ते बरोबर आहे, पण सध्या मला माझ्या मित्राला माझ्यासोबत न्यायचं आहे. तेव्हा रामचंद्र म्हणतो, भाऊ सध्या रात्र झाली आहे, उद्या सकाळी पाहू. आज रात्री तुम्ही इथेच थांबा आणि सकाळी ठरवू काय करायचं आहे ते. असं म्हणत रामचंद्र आणि सदानंद त्याच्या कुटुंबाला तिथेच थांबवतो. रात्रभर ते आपापसात बोलत राहतात आणि त्या रात्री त्यांनी ठरवलं की शहरामध्ये जातील आणि तिथेच आपलं पुढचं आयुष्य घालवतील. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सदानंद संपूर्ण कुटुंबाला घेऊन शहरामध्ये आपल्या घरी येतो. तिथे तो त्यांना आदर आणि सन्मानाने ठेवतो. सदानंदने रामचंद्राच्या मुलीचं लग्न एका मोठ्या घरामध्ये लावून दिलं आणि त्याच्या मुलाला आपल्या कंपनीमध्ये मोठं एक पद दिलं. काही दिवसांनी रामचंद्रांच्या मुलाचंही लग्न होतं आणि लग्नानंतर त्याची पत्नी ही त्याच घरात राहू लागते. त्यानंतर रामचंद्राचा मुलगा स्वतःसाठी एक स्वतंत्र घर घेतो आणि तिथे आपल्या पत्नीसोबत राहायला लागतो. रामचंद्र आणि त्याची पत्नी लक्ष्मीबाई कधी त्याच्या मित्र सदानंदकडे राहायचे तर कधी आपल्या मुलाकडे. ते आपला वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत करू लागले होते. गावकऱ्यांना सुद्धा आता कळालं होतं की त्याच्या गावातील एक व्यक्ती खूप मोठा माणूस बनलेला आहे. आता गावातून काही लोक सदानंदकडे आपल्या मुलांच्या नोकऱ्या लावण्यासाठी विनंती करायला येऊ लागले. ते म्हणायचे, आमच्या मुलांनाही कंपनीत लावून टाका, जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं होईल. सदानंद गावातील काही लोकांना आपल्या कंपनीमध्ये कामावर ठेवतो आणि हसत खेळत आपलं आयुष्य व्यतीत करतो. बघा, नंतरच्या कालावधीमध्ये रामचंद्रजींचं निधन झालं. त्यांचा मुलगा त्या शहरामध्ये राहत होता आणि त्याला 3 मुलं होती. सदानंदच्या मुलांचंही लग्न झालेलं होतं. त्याला 2 मुलं होती जे त्यांच्यासोबत राहत होते. सदानंदचा मुलगा आणि रामचंद्राचा मुलगा आज एकमेकांचे चांगले मित्र झालेले होते. रामचंद्रांचा मुलगा सदानंदच्या मुलाला छोटा भाऊ म्हणायचा. बघा, ही कथा आहे ना सदानंद आणि रामचंद्र यांच्या नात्याच्या एका सच्च्या मैत्रीचा आदर्श आहे. जेव्हा सदानंद कठीण काळामध्ये होता ना, तेव्हा रामचंद्रानं त्याच्या सर्व कुटुंबाची जमापुंजी आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून सदानंदची मदत केली होती. त्यानं स्वार्थाशिवाय आपल्या मित्राला आधार दिला होता ना. हे नातं केवळ पैशापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते विश्वास आणि प्रेमाने बांधलेलं होतं. आणि रामचंद्राने सुद्धा कधीही विचार केला नव्हता की सदानंदची त्याचे पैसे परत करेल. त्याने आपली मैत्री धर्म होता ना, तो मैत्री धर्म मानून सदानंदची मदत केली होती. पण काळ बदलतो आणि सदानंद रामचंद्राच्या मदतीला कधीही विसरत नाही. तो यशाच्या शिखरावर पोचल्यावर आपल्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्यासाठी परत आला. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये अशीच नाती करायला हवी. बघा, आपण नुसते ढिगभर मित्र निर्माण करतो, पण आपल्या योग्य वेळी जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळी उपयोगी येतात का? बघा, ही नवीन पिढी आहे ना, यांनी हे लक्षात घ्यायला हवं की आपला मित्र असावा तो कसा असावा. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण मात्र आपल्या मित्राकडून अपेक्षा करतो की त्यानं आपल्याला मदत करावी, पण आपण मात्र त्याला मदत करणं विसरून जातो. म्हणून मित्रामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कोणाची तरी मदत करायला हवी, तेव्हाच आपली मदत होईल ना. म्हणून आयुष्यामध्ये भरपूर हजारो मित्र करण्यापेक्षा एक मोजकेच मित्र ठेवा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कधी तुम्हाला अडचण पडली ना तर देवासारखे उभे राहतील. ही कथा आहे ना, ही आपल्याला हेच शिकवते. जर आपली मैत्री, आपला कुटुंब, आपला समाज अशा नात्यांना खऱ्या मनाने जपला ना, तर देवही आपल्याला प्रत्येक अडचणीत उभा राहतो.
म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे ना की नाती जपणं आणि दुसऱ्यांची मदत करणं हाच खरा धर्म आहे. जर रामचंद्रानं सदानंदची मदत केली नसती तर सदानंद कधीही यशस्वी झाला नसता. आणि जर सदानंदानं आपल्या मैत्रीचं कर्ज फेडलं नसतं तर तो कधीही आपल्या आत्म्याशी समाधानी कधीच राहिला नसता. आपल्या जीवनात सुद्धा असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला या नात्यांचे निभावण्याची संधी मिळते. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही नाती जपणं हाच खरा धर्म आहे. मैत्री आहे ना, खरे मित्र ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. कुटुंबासाठी आपली जबाबदारी हाच सर्वात मोठा धर्म आहे. समाज आहे ना, इतरांची मदत करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. जर तुम्ही या 3 नात्यांना जपलं ना तर केवळ समाजात तुमचा सन्मान वाढणार नाही तर देवही प्रत्येक वेळी तुमची मदत करतील. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे, काही मनुष्य असतात ना, भक्ती मार्गामध्ये एवढे भारावून जातात ना, आपल्या कुटुंबाकडे त्यांना लक्ष देवशी वाटत नाही. पण समर्थांनी सांगितलं आहे ना, भक्ती मार्ग नक्कीच करायला हवा. पण भक्ती मार्ग करताना आपल्या कुटुंबाला सुद्धा आनंदी ठेवायला हवं. जो व्यक्ती भक्ती मार्ग करून सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करतो ना, नात्यांमध्ये प्रेम निर्माण करतो, तो देवाला खूप आवडत असतो आणि तीच खरी भक्ती होते. समाजामध्ये मदत करणं, आपल्या पत्नीला सुख देणं, आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं हीच खरी भक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ.